महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत। मी रिद्धी म्हात्रे आणि आपल्यासोबत कॅमेरावर आहेत सूरज बांगल। गेल्या काही दिवसात आपण उच्च शिक्षण मातृभाषेत घेता येणार अशी बातमी ऐकली असेल। आगामी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये अभियांत्रिकी अर्थात इंजिनिअरिंग सारख्या उच्च पदव्यांचं शिक्षण ठराविक आयआयटी आणि एनआयटीज मधून मातृभाषेत घेता येईल असा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला। यामुळे मराठी माध्यमात प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या वाढेल असा अंदाज सुद्धा अनेक विचारवंत आणि अभ्यासकांनी सुद्धा व्यक्त केलाय। निश्चितच हा अंदाज सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो आणि याच मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। कारण आताच्या मुलाच्या आयुष्याची जडणघडण व्हावी म्हणून शिक्षण घेण्यापेक्षाही जास्त पोटापाण्याचा त्याचा प्रश्न मिटावा म्हणून घेतलं जाते। हे जे काही प्रमाण आहे ते जरी जास्त असलं तरी आपण ते नाकारू शकत नाही। मग आपल्या पाल्याला नेमकं कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालावं हा एक मोठा प्रश्नच पालकांसमोर असतो। उच्च शिक्षण आणि नोकरी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात हे आजवर अनेकदा घडलंय आणि म्हणूनच मराठी माध्यमाच्या शाळा टिकवणं आणि तिथे शिकणाऱ्या मुलांची संख्या वाढवणं हा सध्याचा एक मोठा पेच आहे असं आपण समाजात घडताना बघतोय। मग यामध्ये केवळ विरोधासाठी विरोध म्हणून इंग्रजी शाळांच्या माथ्यावर खापर फोडून आपल्याला चालणार नाहीये। प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला चांगल्या सोयी सुविधा असणाऱ्या आणि व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या शाळेत घालायचं असतंच। इंग्रजी माध्यमाच्या शाळा सतत काही ना काही उपक्रम मुलांना देत असतात। मुलांना बौद्धिक चालना मिळावी यासाठी शालेय शिक्षणाव्यतिरिक्त मुलांचं सामान्य ज्ञान किंवा व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी म्हणून सुद्धा ह्या शाळा अनेक प्रयत्न करतात। विविध क्षेत्रभेटी देतात, तिथे मुलांना घेऊन जातात, तिथली माहिती देतात। पण केवळ आणि केवळ भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावरून टीका करून इंग्रजी शाळांच्या या चांगल्या बाबींकडे आपण दुर्लक्ष करून आपला प्रश्न सुटणार नाहीये। मुख्य म्हणजे इंग्रजी शाळांची प्रगतीही यामुळे थांबणार नाहीये। मग मराठी शाळांच्या बाबतीत खरंच चिंता असणाऱ्या आपण सगळ्यांनीच ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन विचार करण्याची फार आवश्यकता आहे। कवी केशवसूत ज्याप्रमाणे म्हणतात की सावध ऐका पुढल्या हाका, म्हणजेच आपल्याला काळानुरूप बदलायला हवं। आत्ताच भविष्यातल्या चाहुली आपण घेतल्या पाहिजेत। मुलांना भविष्यात आवश्यक असणाऱ्या बाबींचं शिक्षण देणं आतापासूनच सुरू केलं पाहिजे आणि ज्या मराठी शाळांनी ही काळाची बदलती पावलं ओळखलीत त्या आज अत्यंत सुस्थितीत काम करतायत। अशा शाळांमध्ये चक्क मुलांना प्रवेश मिळत नाहीत एवढे प्रवेश अर्ज तिथे येतात। मग अशी परिस्थिती जर एका बाजूला दिसतीये तर दुसरीकडे मात्र मराठी शाळा बंद होण्याचे प्रकार घडता कामा नयेत। याचा अर्थ आता आत्मपरीक्षण होण्याची फार आवश्यकता आहे। वाड्या वस्त्यांवर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा आता डिजिटल होत आहेत। शिक्षक मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अतोनात प्रयत्न करतात। फक्त आता त्यांना जरा शासकीय किंवा अशासकीय जी शाळाबाह्य कामं आहेत ती मात्र बंद व्हायला हवी, त्यातून त्यांना सुटका मिळायला हवी। म्हणजे मग शाळेचा पूर्ण वेळ केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांसाठी देता येणं त्यांना शक्य होईल आणि मग मराठी शाळा सुद्धा आत्ता जेवढे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत त्याहून अधिक गुणवत्तापूर्ण काम करू शकतात। नुसतंच इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर आगपाखड करून आपला हेतू साध्य होणार नाही। पालकांना नेमकं काय हवंय आणि आपण ते कसं उत्तम प्रकारे देऊ शकतो ह्याचा विचार आता मराठी माध्यमांच्या शाळांना करावा लागेल आणि ही बदलती गरज ओळखून मराठी माध्यमांच्या शाळांना स्वतःत बदल सुद्धा करून घ्यावे लागतील। आता अशा शाळा कुठे असतात, ते नेमकं काय काम करतात, कसे उपक्रम राबवतात या सगळ्या विषयीची माहिती देण्यासाठी अनेक फेसबुक पेजेस सुद्धा आहेत जिथे मराठी शाळा टिकाव्यात, मराठी शाळांमध्ये मुलांची संख्या वाढावी, पालकांनी जाणीवपूर्वक मुलांना मातृभाषेत शिक्षण देण्याचा हक्क त्यांना मिळवून द्यावा। यासाठीचं नक्की कारण काय असेल, काय करता येईल, कुठल्या पद्धतीच्या कुठल्या भागातल्या शाळा अशा पद्धतीचं शिक्षण देतात हे तुम्ही जाणून घेऊ शकता। मुळात अशा फेसबुक पेजेस वरती गेल्यानंतर तुम्हाला ही माहिती तर मिळेलच, ह्या पलीकडे जाऊन मराठी साहित्य, मराठी संस्कृती ह्या सगळ्या बाबतीत सुद्धा आपली मुलं ह्या गोष्टींकडे कशा पद्धतीने वळतील ह्या बाबी सुद्धा पालक म्हणून तुमच्या लक्षात येईल। त्यामुळे ज्या मराठी माध्यमाच्या शाळेत आपण सगळे शिकलो आणि आज इथवर येऊन पोहोचलोय त्या मराठी माध्यमाच्या शाळा टिकवण्यासाठी इतर अनेक गोष्टींप्रमाणेच, इतर अनेक घटकांप्रमाणेच आपल्याला सुद्धा सुजाण पालक आणि सुजाण नागरिक म्हणून प्रयत्न करणं फार आवश्यक आहे। सापाला जेव्हा काट टाकायची असते तेव्हा तो
योग्य वेळ येईपर्यंत, त्याला योग्य वातावरण मिळेपर्यंत आणि योग्य जागा मिळेपर्यंत वाट पाहतो. आणि जेव्हा त्याला ते योग्य वातावरण, योग्य जागा आणि योग्य वेळ आहे हे समजतं, तेव्हाच तो काट टाकतो आणि पुढे जातो. तेव्हा मराठी शाळांनी सुद्धा आता काट टाकायची आवश्यकता आहे, असं मत अनेक अभ्यासकांचं आणि विचारवंतांचं आहे, जे मराठी शाळांनी आणि संस्थाचालकांनी लक्षात घेणं फार आवश्यक आहे. तेव्हा फक्तच उच्च शिक्षण आता मराठीत आल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलं जास्त प्रमाणात प्रवेश घेतील असा मुद्दा आहे का? तर फक्त हा एक मुद्दा नाही, ह्याच्या बरोबरीने ह्या सगळ्या मुद्द्यांचा सुद्धा विचार होणं फार आवश्यक आहे. आज कितीतरी मराठी शाळा अशा आहेत ज्या चक्क वर्षभर चालू असतात. 365 दिवस तिथे विद्यार्थी आवडीनं शिक्षण घेतात. मग हे मूल्य शिक्षण, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाळांचं हे जे काही स्वरूप आहे ते इतर शाळांनी अभ्यासणं फार आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच मराठी पालक यापुढे मुलांच्या भवितव्याविषयी चर्चा करतील आणि निर्णय घेतील अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही. अन्य घडामोडींसाठी MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे ह्या बाबतीतलं तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.